आज घरी कोणीच नाही आहे. आई नाही आहे. सगळे कामं आपल्यालाच करावं लागणार आहे. पप्पांना म्हटलं तुम्ही देवपूजा करून घ्या, बाकीचे कामं करतो. कुठलंही काम केलं का भांडे निघत्या. बसा भांडे घासत. जमतंय का बघा बरं. प्रयत्न करतोय बरं का मी. काय माहीत जमतंय का नाही. आता बरं झालं माझ्या होणाऱ्या बायकोनी जर हा व्हिडिओ पाहिला ना तिला तर बरंच वाटेल होतं. चांगला एक मोलकरीण भेटल्यासारखं वाटेल तिला. आता घ्या दोन काय आता. स्किलच म्हणा हे पण. जमलं पाहिजे पण कोणाला सांगायचं नाही. गपचूप धुवायचे आपले आपले, शांत बसायचं. आता साबण बिबण लावून झाली आहे. आता मस्त पाणी सोडतो आणि एक एक भांडं धुवून घेतो. तुम्ही काय मला भांडे धुतानी बघत बसलाय. जाऊ दे आता. इकडं दूध आलं आहे, दूध पण तापलं आहे. दूध जरा जास्त होतं, 1.5 लिटर होतं म्हणून 2 पातेल्यामध्ये ठेवलं. हे अर्धा लिटरवालं लवकर तापलं, बाकीचं तसंच ठेवलं. तोपर्यंत म्हटलं कपडे धुवायला टाकू. जास्त कपडे नव्हते, 1-2च कपडे होते. म्हटलं क्विक वॉशवर लावू आणि चालू करून देऊ. तर इकडं आलो तर हा पराक्रम झालेला. आईच आठवली. म्हटलं कसं करत असेल हो आई मल्टीटास्किंग. शक्यच नाही. म्हटलं राहू द्या त्या दुधाचं, तोपर्यंत ते कपडे वाळत घालू. कपडे वाळत घातले, मग दुधाचं साफ केलं. नंतर टॉयलेट बाथरूम स्वच्छ केलं. कसं दिसतंय, चकचकीत दिसतंय का नाही हां. मग आठवलं आता आपल्याला फरची पुसायची. पाणी सोडलं त्याच्यासाठी. मग मस्त असं फडकं घेतलं, त्याच्यात हळूहळू हळूहळू त्याला बुडावलं. मस्त ते पोहत पोहत आत गेलं. स्टाईलमध्ये फेकलं. लागलो कामाला. यपूस यपूस. गुडघे जायचे काम आहे भाऊ. आईला जमू शकतो फक्त, या आपल्याला काही जमायचं नाही. काय आता पोसा पोसा. परत डागही नाही राहिले पाहिजे. पांढऱ्या फारच्या नकोच आहे. जुन्या काळात बरं होतं, सारवलेले घरं, टेन्शन नाही. फक्त थोडंसं झाडू मारायचा, झालं काम. नाही तर आता हे असं करावं लागतं. फरशी पुसून झाली, परत फडकं स्वच्छ धुतलं आणि असं परत त्याला वाळत टाकलं. म्हणजे याला पुन्हा उद्याच्या कामासाठी वापरायला तयार. आलो थोडं सुगंधित करू म्हणलं. फुसफुस मारलं थोडं, इकडं मारलं इकडं मारलं. अजून एक का वरती एक, अजून एक पण वगैरे केलं. डबाच मागवला होता, काय आपल्याला जमलं नाही. संध्याकाळी पुन्हा दिवाबत्ती केली, पाया पडलो. म्हटलं एनर्जी पाहिजे काहीतरी. मग घेतला चहा, लावला होटाला. संध्याकाळी त्यांना यायला उशीरच होणार होता. मग आईचा फोन आला, म्हटले की आंबे आहे तिथं ठेवलेले, तर थोडासा आमरस करून ठेव. या बटाट्यांना उकळायला टाकलं. त्यांना उकडताना मला बघवलं नाही म्हणून मी त्यांना झाकून ठेवलं. तोपर्यंत आमरस बनवला आणि मस्त फ्रीजमध्ये थंड व्हायला ठेवून दिला. परत फ्रीजमध्ये ते ठेवल्यानंतर बटाटे तोपर्यंत उकडलेच होते. त्यांना असं उघडं केलं आणि मस्त बटाट्याची भाजी बनवली.